मित्रांनो, तुम्ही या थंबनेलवरती क्लिक करून नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत. हा मित्रांनो, आपण कीबोर्डला हात न लावता टायपिंग कशी करायची? तुम्ही म्हणताल मित्रांनो, कीबोर्डला हात न लावता टायपिंग कशी होणार? शक्य नाही. हा मित्रांनो, शक्य आहे. मित्रांनो, तुम्ही जसं बोलणार तसं ते टाइप होत जाणार. समोर बघा, मी बोलत आहे आणि बोलता-बोलता काय होत आहे? टायपिंग पण होत आहे. किती सोपं आहे मित्रांनो. मी फक्त बोलत आहे आणि समोर टायपिंग होत आहे. म्हणजे किती स्पीडनं होत आहे. मी जसं बोलतो तसं ते टायपिंग होत जात आहे. आणि बरोबर टायपिंग होत आहे. कुठे तुम्हाला चुकलेलं दिसतंय का? आणि टायपिंग करते वेळेस म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बोलायचं आहे आणि कीबोर्डला हात न लावता आपल्याला टायपिंग करायची आणि स्पीडने टायपिंग करायची. कशी? आता इकडे बघा मित्रांनो, बरेच जण आपण यूज केलेले जर आपल्याला मराठी टायपिंग येत नसेल, मग त्यावेळेस आपण काय करतो Google इनपुट टूल यूज करतो. कीबोर्डला कीबोर्डचं मदतीने. आता कीबोर्डच्या मदतीने कसं जसं की मी ते टाइप केलेलं मी. हे कसं झालेलं आहे इंग्लिशमध्ये टाइप केलं आणि ती मराठीमध्ये इथे आपल्यासमोर टाइप झालेली आहे. पण इथे किती वर्ड दिसतात मराठीचे? मी पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, नंतर मिळेल हे असे टायपिंग झालेले आहे. पण मित्रांनो हे टायपिंग करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. नंतर काहीतरी टाइप केलं मी जसं की कोण टाइप केलं मी ते. कोण टाइप केल्यानंतर परत स्पेस द्यावा लागणार. नाहीतर मग एंटर बटन प्रेस करावं लागणार. माऊसने त्यावरती क्लिक करावं लागेल. असा भरपूर वेळ जातो मित्रांनो. केवढं का आपण असं टायपिंग करणार? मित्रांनो याच्यापेक्षा एक अजून सोपी पद्धत आहे. कीबोर्डला हात न लावता आपल्याला टायपिंग करायची आणि ती टायपिंग कशी करायची हे पूर्ण डिटेलमध्ये शिकणार आहोत आपण. चला आपण तर आपल्याला जायचं आहे Google Chromeवरती. इथे Google Chromeवरती आल्यानंतर सर्च इंजिनवरती काय टाइप करायचं आहे आपल्याला इथे स्पीच. तर मी हे जे Google इनपुट याला थोडंसं बंद करतो आणि इथे आपल्याला सर्च इंजिनवरती टाइप करायचं आहे स्पीच टू टेक्स्ट मराठी आणि एंटर बटन प्रेस केलं तर ही जे फर्स्ट लिंक दिसते मित्रांनो, ही लिंक फ्री आहे. तुम्ही फ्रीमध्ये टायपिंग करू शकता. आता फ्रीमध्ये टायपिंग कशी करायची? मित्रांनो आपल्याला स्पीच टू टेक्स्ट म्हणजे आपण जसं-जसं बोलत जाणार तसं-तसं ते टायपिंग होत जाणार. कीबोर्डला हात न लावता आपल्याला टायपिंग करायची तर कशी टायपिंग करायची? इथे बघा मराठी सिलेक्टेड आहे. मराठीमध्येच टायपिंग होणार. तुम्ही जरी इंग्लिशमध्ये बोलले तर ते मराठीमध्येच टायपिंग होणार आहे. ट्रान्सलेट होणार नाही. ट्रान्सलेट करण्यासाठी दुसऱ्या साईटवर जाऊन तुम्ही Google ट्रान्सलेटवरती तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ओके. पण इथे आपल्याला मराठीमध्ये टायपिंग करायची. तिथे बघा क्लिक ऑन द मायक्रोफोन आयकॉन बिलो अँड बिंग स्पीकिंग याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या बटनवरती आपल्यासमोर स्टार्ट झालेले बोलण्याचं म्हणजे टायपिंग करण्यासाठी. इकडे बघा मी काय-काय बोलत आहे. मी जसं बोलतो तसं आपल्यासमोर टायपिंग होत आहे. आणि टायपिंग करताना थोडंसं स्पष्ट बोलायचं म्हणजे टायपिंग करताना कुठं चुका टाळायच्या त्याच्या. चुका व्हायला नाही पाहिजेत. ओके. आता मी जसं-जसं बोलत आहे, तसं-तसं ते टायपिंग होत जात आहे. खाली बघा इथे फायनल टेक्स्ट विल डिस्प्ले हिअर म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्ण टायपिंग होणार आपली, त्यावेळेस ते इथे पूर्ण टायपिंग झालेली दिसणार. थोडंसं थांबायचं, थोडं थांबलं ओके. बघा इथे जसं मी थोडंसं थांबलो होतो, तर ते पूर्ण टायपिंग झालेली इथे दिसतंय. आणि ही टायपिंग तुमच्या कीबोर्डवरील हात न लावता कीबोर्डला तुम्ही जसं-जसं बोलत जाणार, तसं-तसं टायपिंग होत जाणार. स्पीडनं होणार. तुमच्याकडे जरी मराठी टायपिंग तुमची झाली नसेल किंवा Google इनपुट टूलचा यूज करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट बोलत जायचं. जसं-जसं तुम्ही बोलणार, तसं-तसं ते टायपिंग होत जाणार. किती सोपं आहे मित्रांनो. किती सोपं आहे. काही मिनिटांमध्ये टायपिंग होत जाईल. आता तुम्हाला कुठेतरी फुल स्टॉप द्यायचा असेल, तर मग त्यावेळेस काय करायचं? क्वेशन मार्क द्यायचा असेल, मग त्यावेळेस काय करायचं? जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो ना, पूर्णविराम चिन्ह म्हणतो किंवा आपण त्याला म्हणतो प्रश्नार्थक चिन्ह म्हणतो. म्हणजे ऑटोमॅटिक कसे लावायचे असतील बोलता-बोलता त्या टेक्स्टमध्ये तर थोडंसं मी याला स्क्रोल करतो आणि स्क्रोल केल्यानंतर थोडंसं थांबतो मी इथे. ओके. आता इथे बघा कुठे-कुठे आपल्याला नवीन लाईन नाही आलेली, कुठे-कुठे आपल्याला फुल स्टॉप नाही, कुठे-कुठे काहीतरी पूर्णविराम चिन्ह नाही. हे आपल्याला घ्यायचे असते कसे घ्यायचे? म्हणजे आपल्याला नवीन लाईन घ्यायची असेल, तर मग त्यावेळेस कसं करायचं? तर थोडंसं याला स्क्रोल करायचं आणि खाली आल्यानंतर बघा इथे. इथे काय दिलेलं व्हॉईस कमांड आणि इथे सिम्बॉल दिलेले ओके. किंवा किंवा इथे बघा सिम्बॉल आहेत, सिम्बॉल नेम आहे आणि व्हॉईस कमांड. म्हणजे आपल्याला व्हॉईस कमांड काय द्यायची? जर आपल्याला कॉमा द्यायचा असेल, याला म्हणजे स्वल्पविराम असेल, तर स्वल्पविराम दिलेले, पूर्णविराम दिलेले, प्रश्नचिन्ह आहे. हे प्रश्नचिन्ह घेण्यासाठी पूर्णविराम हे भरपूर सारी एकेरी दंड असेल किंवा दुहेरी दंड चिन्ह असेल, हे कोष्टक हे मराठीमध्ये म्हणायचं. मराठीमध्ये जर आपण याचा यूज केला, तर समोर चिन्ह असेल किंवा काय जे असेल ते एकेरी दंड चिन्ह असेल, हे बोललं तर ते ऑटोमॅटिक इथे यूज होणार आहे.
ओके. इथे बघा प्रश्नार्थक चिन्ह आलेले. जसं जसं तुम्ही बोलत जाणार तसं तसं ते इथे यूज होत जाणार. तुम्हाला फक्त ते बोलायचं आहे. स्पष्ट बोलायचं आहे. म्हणजे टायपिंग ते चुकायला नाही पाहिजे. ओके. बघा समोर मी कसं बोलतोय. आहे ना समोर तसंच. परंतु तुम्हाला जर इंग्लिशमध्ये काही जर टायपिंग करायचं असेल तर बघा समोर इंग्लिश मी हे समोर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आलेले. आता वरती बघा काहीतरी इंग्लिश मित्रांनो आपल्याला काहीतरी इंग्लिशमध्ये टायपिंग करायचं असेल. आता इंग्लिशमध्ये टायपिंग करण्यासाठी काय करायचं? मी जर इंग्लिशमध्ये बोललो, इंग्लिश तर समोर बघा इंग्लिश आलेले. ओके. आता इथे बघा, नाऊ यू कॅन गिव्ह रेस्ट टू युअर हँड वरती बघा. पूर्ण हे इंग्लिशमध्ये टायपिंग होत आहे ना. म्हणजे तुम्हाला जरी इंग्लिशमध्ये काही असेल, तुम्हाला जर मराठीमध्ये काही टायपिंग करून घ्यायचं असेल, तर तुम्ही इंग्लिशमध्ये जरी बोलले, तर ते मराठीमध्येच होणार. ट्रान्सलेट करण्यासाठी Google ट्रान्सलेट आहे. तुम्ही तिथं इंग्लिश टू मराठी करू शकता. पण इथे मराठीमध्ये टायपिंग करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, कमेंट करा आणि लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.